महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाणार आहे या YouTube चॅनलवर आणि तुम्हाला कधी तर हातोड्यात ऐकायचं त्यालाही कळवा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व हातोडा पा सर्वांनी हातावरती घ्या आणि जागेवर बोला एकदा मी म्हणतो एकदा टाळकरी म्हणते आणि एकदा तुम्ही म्हणायचं नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण घ्यावं लागतं नामाचा उच्चार रात्रंदिवस आपण जर नामाचा उच्चार रात्रंदिवस केला तर आपण देवाचे लाडके होतो किंवा आवडते होतो आणि एकदा जर आपण देवाचे आवडते झालोत ना किंवा लाडके झालोत ना तर आपल्याला आपलं संकटाचं निवारण देव करतो. तुम्ही म्हणता प्रमाण तर घ्या प्रमाण मागे पुढे उभा राय सांभाळीत आली आगात निवाराया तर तो देव माग पुढे उभा राहून निर्वाणी गोविंद टाळ्या महाराज आपण जर देवाचे आवडते झालो किंवा लाडके झालो तर तो देव आपलं माग पुढे उभं राहून निवारण करतो. बरं तुम्ही म्हणता महाराज देवानं माग पुढे उभं राहून कोणाचं निवारण केलं तर आपल्याला महाभारताकडे पाहावं लागेल. ज्यावेळेस कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं मग मला सांगा पांडव किती होते? होय होय तात्या हा किती होते? पाच ना पक्क 5. बर कौरव किती होते? किती? 100. बर मग मला सांगा 5 मारायला पाहिजेत का 100? होय जबाबदार 5 मारायला पाहिजे. खरा जर विचार केला तर 5 मारायला पाहिजेत पण असं नव्हतं 100चा नाही नाट झाला
आणि पाचातले एकाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. असं कस काय? असंच आहे महाराज, पहिल्यापासूनच खाऱ्याची माय मेलली. बर, ज्या पांडवासाठी देवानं 100 कौरव मारले, त्या कौरवान देवात काय वाईट केलं? बर, ज्या पांडवासाठी केलं ते पांडव कसे होते, तसं तर त्यांच्या कुळाकडे पाहिजे दोष लागते. महाराज एका ठिकाणी म्हणतात, कागाची विष्टे जन्म पिंपळाची, पांडव कुळाची पाहता दोष. तसं तर त्यांच्या कुळाकडे पाहिजे दोष लागते. काही गोष्टी पटवून येण्याकरता काही गोष्टी सांगाव्याच लागतात. जसं केवढाही कीर्तन करा ना, गोपाळांच्या तोऱ्या सांगितल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. मग मला सांगा, तोऱ्या करणं चांगलं आहे का वाईट? होय चोपड्या, चांगलं आहे? धन्यवाद विठाला विठाला. चोऱ्या करणं चांगलं नाही. कोण म्हणणार चोऱ्या करणं चांगलंय? तर नाही महाराज, चोऱ्या करणं चांगलं नाही, तरी त्या सांगाव्याच लागतात. का? कारण की त्यांनी देवजवळ केला, म्हणून काही गोष्टी वाईट असून सुद्धा चांगल्याच म्हणाव्या लागतात, कारण की त्यांनी देवाला धरून कार्य केलं. बरं, पांडवांचा जर विचार केला तर पांडवांकडे काय चांगलं होतं? बरं मला सांगा, एका पुरुषाला 2, 3, 4 बायका, 4-5 बायका साहजिक आहेत. 3 पर्यंत माझ्या पाण्यात आहे. 3 पर्यंत माझ्या पाण्यात आहेत. महाराज 3 पर्यंत माझ्या पाण्यात आहे. बरं मला सांगा महाराज, ज्यांचे लग्न राहिले हात जोडून विनंती आहे का, तुम्ही बी लय काळी, लय गोरी, लय जाडे, लय पातळे, लय उचेली, लय बुट्टी, असं म्हणीतच बसायचं नाही. असं म्हणीतच बसायचं नाही. लय स्कॉर्पिओ आणि इनोवा म्हणीतच बसायचं नाही. लय स्कॉर्पिओ आणि इनोवा म्हणीत बसता तर आहे ते टमटम जाईल. म्हणून लय स्कॉर्पिओ फॉर्च्युनर म्हणीतच बसायचं नाही. पेटन ते डुगडुग धरायचं. आणि ज्यांचे लग्न झाले, आज जोडून विनंती आहे तुम्हाला बी, तुम्ही ज्यांना चांगलं सांभाळा. बरं महाराज, आपण कुठं होतो? कुठे होते? कीर्तन होतं. आपला इथे काय झालं? पांडवात होतो. बर मला सांगा मग आता, 16,108 बाईक कोण लावतो? कृष्णा. बरं 80,000 बाईक कोण लावतो? हा, काय प्रमाणे द्याल? काय म्हणले? थोडं समोर म्हणाले. बरं 80,000 बाईक कोण लावते? हा, कोण लावते? होय मागचे कोण लावते? 80,000 बाईका. 80,000 बाईक कोण लावते? कोणला? प्रमाण काय? पुरावा? पुरावा काय? 80 सहस्र ज्याच्या सुंदर कामिनी, माझी मुख्य राणी मंडदरी. बर हे ताजी काय? एका महिला 5 नवरे पाहिले का? होय मागचे येले गावात आता. मग मला सांगा, एका महिला 5 नवरे पाहिले का? हा, पाहिले? हा नाही. पण इथं एका महिला 5 नवरे असून सुद्धा द्वारकेचा
घरी. बर मला मागचे सांगा, आपल्या इकडे लग्नाच्या आधी मुलं होतात का लग्नाच्या नंतर? हा होय, कसं आहे? हा कसं आहे, लग्नाच्या आधी का लग्नानंतर? हा बोला ना, का आवाज यायला ना? बोला का लग्नाच्या नंतर? बरं मग मला लग्नाच्या नंतर. पण पांडवाच्या मातेला लग्नाच्या आधी एक मुलगा होता. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. एवढा तो सुद्धा कौरवांना मरावं लागलं. कौरव, कारण की कौरवांकडे राज्य असून सुद्धा कौरव देवाला विसरले. पांडवाकडे वनवास सुद्धा एक क्षणभर सुद्धा. अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती. ते पांडव रात्रंदिवस देवाचे नामस्मरण करीत होते. नामस्मरण देवाची पहिली आवड आहे. आवड आहे देवासी. तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. बरं पुन्हा काय आवडतं देवाला ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. उज्ज्वल
करा विठोबा तर देवाला गया तुझची माळ घातलेली आवडते, कपाळा गोपीनाथ टिळा लावलेला आवडतो. महाराज बऱ्याच लोकांच्या दारात तुळशी वृंदावनला जागा नसते. ज्यांच्या दारात तुळशी वृंदाला जागा नाही आणि ज्यांच्या दारात तुळशी वृंदावन आहे, महाराज त्या व्यक्तीला नाही त्या घराला धन्यता देतात. जयाची या द्वारी तुळशी वृंदावन धन्य ते सदन वैष्णवाचे, किंवा तुळस असे जयाचे द्वारी लक्ष्मी वसे तयाचे घरी येऊन श्री हरी क्रीडा करी स्वानंदे. ज्यांच्या दारात तुळशी वृंदावन आहे त्यांच्या घरात देव वास करतो. ते नुसता देव नाही तर लक्ष्मी सहित वास करतो. आणि महाराज बऱ्याच लोकांच्या दारात तुळशी वृंदावनला जागा नसते, एवढ्याला खोल्या बांधतात, पण देव घरला एक अडचण, या कोपऱ्यात जमतोय का, तिथं जमतोय का. अरे आधी देव घराची जागा ने मग घर बांध. तसं तुझ्या घरात सुख पडत नाही बघतो मी. अरे तुझ्या घरात देवालाच जागा नाही, कसं तू बरं होईल. आणि ज्यांच्या अंतकरणात देवाविषयी आस्था नाही त्यांचं कसं बरं होईल. महाराज म्हणतात त्यांची शेत सुद्धा पिकत नाही. देव नाही दयाचे चित्ती, देव नाही दयाचे चित्ती, दयाची ना पिके शेती, दयाची ना पिके सोन्याच्या कांबी आणि शिपा ठेवल्या. सोनं घेतलं आणि सोनाराकडे गेला. देवानं सोनाराच्या दृष्टीत बदल केला. सोनार म्हणाला, लोकांना कशाला आणलं, सोनं म्हणून मला फसवतोस का. सोने धरली होय माती, पेवत पाणी निघत असे विठाला. देव घर बांधत असताना देवघराची जागा नेमा, तुळशी वृंदावनाची जागा नेमा. तुळशी ज्यांच्या गळ्यात तुळशी माळ आहे, भगवान म्हणले मी त्याला कधीच विसरत नाही. तुळशी माळ गळा हा तिसरा प्रकार सांगितला. गोपीचंदन टिळा, भजन करणारे गोपीचंदाचा टिळा. नाही तर काही माणसं कुंकवाचा पट्टा वाढतात. गणगुळी लावायची लाज वाटत का, तर नाही महाराज, आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. कारण की आपल्याला देवाचं आवडतं व्हायचं आहे, देवाचं लाडकं व्हायचं आहे. मग जे देवाला आवडते ते आपण केलं पाहिजे. मग देवाला काय आवडतंय, गळ्यात तुळशी माळ आवडती, कपाळात गोपीनाथ टिळा आवडतो.